हॅलो अँड वेलकम. हॅलो अँड वेलकम. तर आपण सॉल्व करणार आहे बाकी उरलेले क्वेश्चन्स कशामधले एक्सरसाइजमधले. काम खूप सोपं आहे. तुम्ही फोकस करा फक्त प्रत्येक गोष्टीवर. आधी क्वेश्चन वाचणं इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन वाचा. अँड इलेक्ट्रिक पंप हॅज पॉवर 2 किलोवॅट. ऑलरेडी काय दिली आहे आपल्याला? पॉवर दिली आहे. पॉवर किती आहे? 2 किलोवॅट. लक्षात ठेवा आपण पॉवर हमेशा कशामध्ये लिहितो? वॅटमध्ये लिहितो. किलो म्हणजे काय होते? 1000. सो पॉवर किती भेटला आपल्याला? 2 × 1000 वॅट म्हणजे पॉवर झाली आपली 2000 वॅट. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड पार्ट. हाऊ मच वॉटर विल द पंप लिफ्ट एव्हरी मिनिट. प्रत्येक मिनिट म्हटलं आहे टू द हाईट ऑफ 10 मीटर. म्हणजे समजा इथे पाणीचं समजा टाकं असेल काहीतरी असं तळं वगैरे पाण्याचं. ठीक आहे. इथे तुम्ही काय लावली आहे? मोटर लावली आहे. मोटरमधलं पाणी कुठे जाणार? वरतं एका टंकीमध्ये पाणी जाणार आहे. ठीक आहे. बेसिकली असं स्ट्रक्चर आहे. टंकीमध्ये पाणी जाणार आहे. मग टंकीमध्ये पाणी चाललं. कसं चाललं ते? या मोटरची कॅपॅसिटी किती आहे? 2 किलोवॅट. किलोवॅट म्हणजे काय होते? आपल्याला काय करायचं आता? हाऊ मच वॉटर विल बी. किती वॉटर वर जाईल प्रत्येक मिनिटाला. आता किती वॉटर वर जाईल म्हणजे जेवढी ताकद हे लावून तेवढीच ताकद कुठे स्टोअर होणार? याच्यामध्ये. जेवढी एनर्जी या मोटरमधून जाणार तेवढीच एनर्जी कुठे जाणार आहे? या टाकीमध्ये. तर एनर्जी म्हणजे कशामध्ये? हे पोटेन्शियल एनर्जी. तर पोटेन्शियल एनर्जी काढू शकतो आपण. हाईट आपल्याला ऑलरेडी दिली. हाईट किती आहे? 10 मीटर. बघा आता पॉवर दिली आहे वॅटमध्ये. तर पॉवर कशामध्ये आहे? वॅटमध्ये. वॅटला आपण काय लिहू शकतो? जूल पर सेकंद. तर पर सेकंदमध्ये तो फक्त काय लावते? 2000 जूलची पॉवर लावते. आपल्याला विचारलं एव्हरी मिनिट. त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो देअरफॉर पॉवर इज इक्वल्स टू सेकंड आहे ना. सेकंडला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं. मिनिट कशी होणार मग? ते एकदम सोपं आहे. सो मिनिटमध्ये कन्वर्ट करा. सो आपले मिनिट झाले 2000 एका सेकंदाला. एका सेकंदात किती मिनिटं? एका मिनिटात किती सेकंद असते? 60 सेकंद असते. सो 60 सेकंद. सेकंड कॅन्सल. तर तुम्हाला जे भेटले आहे ते आहे वर्क. पॉवर इंटू टाईम काय असते? वर्क. बघा पॉवर इज इक्वल्स टू काय असते? वर्क अपॉन टाईम. तर तुम्हाला काय पाहिजे? वर्क पाहिजे. कारण की वर्क कसं स्टोअर होते? एनर्जीमध्ये. तर वर्क किती झालं? पॉवर इंटू टाईम. सो पॉवर इंटू टाईम करा. तुम्हाला काय मिळालं इथे? सो 2000 × 60 आणि डब्ल्यू इज इक्वल्स टू मग 1 2 3 4 4 0 आणि साइन 2 12. एवढं तुमच्याकडे आता वर्क झालं. हे वर्क कुठे स्टोअर झालं? आता टाकीमध्ये. पण आपल्याला माहीत आहे की एक एनर्जी दुसऱ्यामध्ये कन्वर्ट होते. टाकीमधली जी एनर्जी आहे पोटेन्शियल एनर्जी. ते पोटेन्शियल एनर्जी कशाबरोबर आहे? वर्कच्या बरोबर. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय? mg आणि h. झालं. हे दोन्ही काय असलं पाहिजे? सेम असलं पाहिजे. सेम करा त्याला. सो वर्कचं फॉर्म्युला व्हॅल्यू किती आली? 1240 इज इक्वल्स टू मास माहिती नाही. जी किती आहे? जी तर आपल्याला सांगितलं नाही अप्रॉक्सिमेटली. तर आपण 9.8 पकडायचा. आणि हाईट किती दिली आहे? 10. सो 10ने 1 0 कमी झाला. आता आपल्याला m पाहिजे. m इज इक्वल टू झाला 1200. 1 0 कमी झाला 10च्याने. डिवाइड बाय 9.8. आता आपलं काम काय? फक्त या गोष्टीला डिवाइड करणं. कशाला डिवाइड करणं आहे? 12000 डिवायडेड बाय 9.8. जर तुम्ही 9.8 डिवाइड करणार तुम्हाला मास का भेटणार? 1224. अप्रॉक्सिमेटली 5 kg. ठीक आहे. क्वेश्चन समजा एकदम सिंपल बेसिक गोष्ट आहे. बेसिक गोष्ट काय होती की आपल्याला पॉवर दिला. पॉवर कशामध्ये मोजतो आपण? जूल पर सेकंदमध्ये. काळाला काय सांगितलं आहे? हाऊ मच वॉटर इज पंप्ड. आता वॉटर जर खालचं वर गेलं तर ही जी याची एनर्जी आहे कशाची? मोटरची एनर्जी. हे कशामध्ये कन्वर्ट झाली? पोटेन्शियल एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली. मग पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे आपल्याला. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय? mgh. m काढायचा आहे. g माहिती आहे आपल्याला. h पण माहिती आहे. मग फक्त काय पाहिजे आपल्याला? वर्क पाहिजे. वर्क काय असते हमेशा? पॉवर इंटू टाईम. सो पॉवर इंटू टाईम. पण लक्षात ठेवा इथे पॉवर वॅटमध्ये दिली आहे. वॅट म्हणजे जूल पर सेकंद होते. आणि टाईम कशामध्ये दिला? मिनिटमध्ये. तर आपण कशामध्ये लिहिणार? मिनिटला सेकंदमध्ये कन्वर्ट करणार. ते झालं आपलं सोल्युशन. ठीक आहे. बघा किती सोपा क्वेश्चन आहे. जर तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकले तुम्ही इझिली कोणताही क्वेश्चन सॉल्व करू शकता. यात काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. मैं थोड़ा क्लियर करतो सेकंड क्वेश्चनसाठी.
आता सेकंड क्वेश्चन घेऊया. सेकंड क्वेश्चन बघा काय म्हणते. सगळ्यात पहिलं काम नेहमीसारखं पहिलं काम काय असते म्हणजे क्वेश्चनला रीड करणं. आता क्वेश्चनला रीड करा. रीड करा एकदा. तर क्वेश्चन वाचल्यावर आपल्याला माहीत पडलं की 1200 वॅटची इलेक्ट्रिक आयरन आहे. ऑलरेडी आपल्याला पॉवर माहीत आहे. पॉवर किती आहे 1200 वॅट. आणि वॅट म्हणजे कसं लिहू शकतो आपण जूल पर सेकंडमध्ये. पण आता लिहिणार नाही सध्या मी. काय म्हणते 1200 वॅट आहे आपल्याकडे पॉवर. नेक्स्ट काय म्हटलं आहे यूज डेली फॉर 30 मिनिट. कधी डेली यूज केला आहे. किती टाईमसाठी 30 मिनिटसाठी यूज केला आहे. ओके नो प्रॉब्लेम. हाऊ मच टोटल इलेक्ट्रिसिटी इज कन्झ्युम्ड इन अ मंथ ऑफ एप्रिल. एप्रिलमध्ये किती दिवस असतात. एप्रिलमध्ये असतात 30 दिवस. म्हणजे इथे एप्रिल महिन्यात किती दिवस यूज केला त्याला 30 दिवस यूज केला. एका दिवसाला जर 30 मिनटं होते तर 30 दिवसाला किती दिवस झाले किती मिनटं झाले. सो देअरफॉर टाइम यूज्ड. तर मिनटाला मी आवरमध्ये कन्वर्ट करतो. हे झालं 1/2 आवर. 30 मिनटं म्हणजे किती अर्धा घंटा ना. अर्धा घंटा. तर टाईम किती यूज झाले 30 दिवस गुणिले अर्धा घंटा बरोबर आवर. आता काय म्हटलं आपल्याला एवढी इलेक्ट्रिसिटी युनिट त्याची पॉवर आहे 30 मिनटं वापरला किती इलेक्ट्रिसिटी कंझ्युम झाली. जर तुम्हाला इलेक्ट्रिसिटी कंझ्युम माहीत नसेल ते आपण काय काढतो युनिट काढतो. युनिट हमेशा कशामध्ये असते किलो वॅट आवरमध्ये. मग आपल्याला काय पाहिजे पहिले किलो वॅट पाहिजे आणि आवरने मल्टिप्लाय करायचं आहे. तर किलो वॅट करायसाठी एकदम सोपा आहे. पॉवर जो असेल त्याला 1000ने डिवाइड करा म्हणजे काय बनते तो किलो वॅट. तर टोटल पॉवर किती आहे आपल्याकडे 1200. याला जर 1000ने डिवाइड केलं 1 2 3 4 हा झाला 1.2 किलो वॅट. आता त्याला अवरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. अवरमध्ये कन्वर्ट करायला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल टाईमने. सो पॉवर किंवा बेसिकली युनिट म्हणजे एनर्जी असते. तर एनर्जी काय असते पॉवर इंटू टाईम. फक्त लक्षात ठेवायची गोष्ट आहे की इथं पॉवर जी लिहितो आपण ते किलो वॅटमध्ये पाहिजे. टाईम कशामध्ये पाहिजे अवरमध्ये. पॉवर आपण ऑलरेडी किलो वॅटमध्ये केली आहे 1.2. टाईम किती अवरमध्ये केला ऑलरेडी किती झाला तो 30 × 1/2. सो मल्टिप्लिकेशन करून बघा इथे हा झाला 36/2 इज इक्वल्स टू 18 युनिट्स. एकदम सोपं 18 युनिट्स किंवा किलो वॅट आवर एकदम सिंपल आहे. तर आपल्याला किती लागले याला टोटल एप्रिल महिन्यामध्ये 18 युनिट इलेक्ट्रिसिटी आपण कंझ्युम केली आहे. ठीक आहे. जास्त करून क्वेश्चन तुम्ही युनिटने जर सॉल्व्ह केलं ना तुम्हाला कधी डाऊट येणार नाही. युनिटवरून आपल्याला लवकर क्वेश्चनचे आन्सर सॉल्व्ह करता येतात. ओके चलो आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. सो नेक्स्ट क्वेश्चन पहिलं काम काय आपलं क्वेश्चन वाचायचं. सगळ्यात पहिलं क्वेश्चन वाचा. थोडं याला छोटं करतो स्क्रीनला. अजून छोटं करतो. ओके ठीक आहे. आधी क्वेश्चन रीड करा नेहमीसारखा. फर्स्ट क्वेश्चन रीड केला. इफ द एनर्जी ऑफ बॉल फॉलिंग फ्रॉम द हाईट. तर हाईटवरून बॉल खाली पडतोय. इथे बॉल असेल कुठला तरी असं हाईटवरून खाली पडतोय असा. किती हाईट आहे 10 मीटर. एनर्जी किती रिड्यूस झाली म्हणते. रिड्यूस बाय 40%. 40% कमी झाली डायरेक्ट. अरे 40% कमी तर किती बाकी राहिली त्याच्याकडे बाकी राहिली. जर 40 कमी झाली तर किती राहिली रिमेनिंग 60% एनर्जी फक्त तो वापरू शकते. हे यूज करायसाठी आहे. हे कुठे गेली पूर्ण वेस्ट झाली. सो 40% रिड्यूस झाली. देन हाऊ हाय विल इट रिबाउंड. आता बघा सिम्पलची गोष्ट आहे. इथून जे खाली पडणार इथे कुठली एनर्जी आहे पोटेन्शियल एनर्जी कारण की हाईटवर आहे. सो पोटेन्शियल एनर्जी काय झाली खाली आली बॉलवर इथे ग्राउंडला टच झाली. तर जशी ग्राउंडला टच झाली तर ही कोणती एनर्जी आहे कायनेटिक एनर्जी. मग जसा बॉल खाली पडला तो टप्पा खाते वरती तर खालून कुठे जाईल तो वर जाईल. पण वर जायच्या वेळेस तो पूर्ण एनर्जी यूज करणार आहे का नाही. फक्त किती %. फक्त 60% यूज करणार. का बरं कारण की 40% काय झाली वेस्ट झाली. मग आपण पहिले टोटल एनर्जी काढू. तर टोटल एनर्जी किती होती त्याची स्टार्टिंगला mgh. एम तर आपल्याला माहिती नाही. एम तसाच ठेवायचा. एम तेवढाच ठेवला. जीला पण तेवढंच ठेवतो. आणि हाईट किती 10 मीटर. सो टोटल एनर्जी होती 10 mgh. सो इज इक्वल्स टू 10 m आणि g. 10 mg त्याची काय होती हाईट टोटल एनर्जी. आता हा बॉल कुठे टक्कर मारली खाली ग्राउंडवर. त्यातली किती वेस्ट झाली 40% वेस्ट झाली. सो तर किती राहिली. सो देअरफॉर
60% ऑफ टोटल एनर्जी जर काढायचं असेल तर काय करतो आपण 60/100 इंटू एवढे टोटल किती झालं ॲक्च्युली हे 6 mg. आता हे त्याच्याकडे काय अवेलेबल एनर्जी आहे एवढी त्याच्याकडे आता एनर्जी अवेलेबल आहे कशासाठी जम्प करायसाठी एवढी एनर्जी आहे जम्प करायसाठी एवढी अवेलेबल आहे एनर्जी. मग एवढी जम्प कराल तर एनर्जी यूज कराल तर हे एनर्जी कुठे कन्वर्ट होणार ही सध्या त्याची आहे कायनेटिक एनर्जी ते कशामध्ये कन्वर्ट होईल पोटेन्शियलमध्ये. सो देअरफॉर आता हे कायनेटिक टू कशामध्ये जाणार आहे पोटेन्शियलमध्ये सेकंड केससाठी. तर परत जेवढी एनर्जी आहे ती कशाबरोबर होणार आहे जसं 6 mg होती ते कशाबरोबर जाणार आहे mg आणि नवीन हाईटच्या बरोबर. तर m आणि m दोन्ही साईडला कॅन्सल g आणि g कॅन्सल आहे. सो देअरफॉर किती हाईटपर्यंत बाउन्स करणार आहे तो फक्त 6 बाकी राहिला तर 6 मीटरपर्यंत बाउन्स करणार आहे. सिंपल कन्सेप्ट. पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट झाली एनर्जीमध्ये. सो पोटेन्शियलची टोटल एनर्जी किती झाली एवढी ते झाली कन्वर्ट कशामध्ये कायनेटिकमध्ये. आता कायनेटिकची किती यूज झाली 60% बाकी तर वेस्ट झाली तर 60% काढली याची. तर हे 60% माझ्याकडे आहे कशासाठी बाउन्स करायला. मग हे बाउन्स करायला खालची कायनेटिक एनर्जी कुठे कन्वर्ट होणार आहे पोटेन्शियलमध्ये नवीन हाईटसाठी. सो पोटेन्शियल कितीसाठी झाली 6 हा mg जी अवेलेबल एनर्जी होती ती कन्वर्ट झाली mg आणि h मध्ये. दोन्ही साईडचं m कॅन्सल g कॅन्सल काय उरला फक्त h. तर h इक्वल किती झाला 6 मीटर. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण तिसरा क्वेश्चन पण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. बघा एनर्जी कन्झर्वेशन किती कामाचं आहे है ना. सो नेक्स्ट क्वेश्चन वाचा एकदा. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय असते क्वेश्चन वाचणं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर क्वेश्चन वाचला तुम्ही त्याला इझिली सॉल्व्ह करू शकता. सो नेक्स्ट क्वेश्चन वाचा तेव्हापर्यंत मी याला क्लिअर करतो. तर नेक्स्ट क्वेश्चन वाचा काय म्हणते द वेलोसिटी ऑफ कार इन्क्रीजेस फ्रॉम 54 km/h टू 72 km/h. जर समजा आपल्याकडे एक कार आहे अशी ठीक आहे म्हणजे थोडीशी युनिक टाईपची कार आहे ओके. ते कार कमी सिंचन जास्त वाटवायला वाटते ठीक आहे काही नव्हतं. त्या कारची सुरुवातीची स्पीड किती आहे 54 km/h आणि काही वेळानं कारची स्पीड काय झाली आता वाढली. किती वाढली कारची स्पीड झाली 72 km/h. आपल्याला काय विचारलं आहे की हाऊ मच वर्क इज डन द मास इज 1500. तर मास आपल्याला दिला आहे 1500 kg. काही प्रॉब्लेम नाही. बघा किती इझी क्वेश्चन असते. कार मोशनमध्ये आहे मोशनमध्ये म्हणजे याच्याकडे कोणती एनर्जी आहे कायनेटिक एनर्जी. ते सुरुवातीची कायनेटिक एनर्जी आहे पहिली हे का झाली कायनेटिक एनर्जी. दुसरी आपल्याला माहिती आहे वर्क केव्हा होते जेव्हा एक कायनेटिक एनर्जी किंवा कायनेटिकच नाही कोणतीही एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते वर्कमध्ये कन्वर्ट होते. म्हणजे याच्यामध्ये जेवढी एनर्जी वेस्ट झाली ते कुठे गेली वर्कमध्ये झाली. जेवढी एनर्जीला लागली ते काय झालं तुमचं वर्क झालं. म्हणजे देअरफॉर वर्क इज इक्वल्स टू काय होते कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड मायनस कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट. आता लक्षात देता सोल्युशन कशामध्ये दिलं आहे जूलमध्ये. जूलसाठी आपलं युनिट काय असते जूलसाठी युनिट काय असते मीटर पर सेकंड असायला पाहिजे. इथे कशामध्ये km/h. तर बघा कुठल्याही km/hला जर km/hला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला हमेशा 5/18 ने मल्टिप्लाय करायचं. मग ते काय बनते मीटर पर सेकंड. आता हे कसं आलं तर एकदम सोपं आहे. किलोमीटरमध्ये किती असतात 1000 मीटर असतात. एका आवरमध्ये किती सेकंद असतात 3600 सेकंड्स असतात. तर 1 2 0 कॅन्सल 5 2 5 10 आणि 18 2 36. अशा प्रकारे आपण 5/18 ने मल्टिप्लाय करून त्याला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करू शकतो. चला मग आता आपण सोल्युशन काढू एकदम सोपं. सो वर्क इज इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला हाफ मास किती आहे इथे m लिहितो सध्या मी आणि पहिली वेलोसिटीचा स्क्वेअर फायनल वेलोसिटीचा स्क्वेअर प्लस हाफ mv1 इनिशियलचा स्क्वेअर. सो w इज इक्वल्स टू दोघांमध्ये 1/2 कॉमन आहे मास पण सारखंच आहे. हा झाला v2चा स्क्वेअर मायनस v1चा स्क्वेअर. एकदम सोपं. आता आपल्या वेलोसिटी कशामध्ये पाहिजे मीटर पर सेकंडमध्ये. तर याला मल्टिप्लाय करतो मी आता बघा इथंच करतो चेंज. याला आणि याला मल्टिप्लाय करतो 5/18 ने. याला जर मल्टिप्लाय केलं मी 5/18 तर 18 चौक किती होतं 72 राईट. 4 5 20 मीटर पर सेकंड झाला. इथे मल्टिप्लाय करा 5/18 ने
18 त्रिक 54, 5 त्रिक 15 मीटर पर सेकंड. बस व्हॅल्यूज पुट करून घ्या इक्वेशनमध्ये. सो W इज इक्वल्स टू 1/2 मास किती आहे 1500 इंटू 20 स्क्वेअर मायनस 15 स्क्वेअर. एकदम इझी. सो 1/2 1500 इंटू 20 स्क्वेअर किती होते 400 आणि हा 225. सो फायनली वर्क डन इज इक्वल्स टू हाफ इंटू 1500 इंटू सबट्रॅक्शन करू शकता तुम्ही इझिली. किती झाले हे 175. सो देअरफॉर वर्क डन इज इक्वल्स टू याचं मल्टिप्लिकेशन करा एकदा. ठीक आहे. काय मल्टिप्लिकेशन करूया आपण 1500 इंटू 175. ठीक आहे 175 and divided by 2. So answer is 131,250 आणि मीटर पर सेकंडमध्ये आहे म्हणून जूल. हे झालं आपलं सिम्पली वर्क डन. किती इझी क्वेश्चन आहे, काही डिफिकल्ट नाही आहे बघा. इट चेक्स आउट. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. परत तेच सांगितलं तुम्हाला तसं लक्षात ठेवायचं की आधी क्वेश्चन बरोबर वाचायचा, डोक्यामध्ये एक इमॅजिनरी डायग्राम बनवून ठेवायची किंवा तर तुम्ही इथे पण सॉल्व करताना बुकवर बनवू शकता. आणि नंतर क्वेश्चनला टॅकल करताना युनिट चेक करणं महत्त्वाचं आहे. युनिट तुमचं डिसाईड करते की तुम्ही किती ॲक्युरेट आहात. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. काय म्हणते सिम्पली रवी अप्लाइड फोर्स 10 न्यूटन. कशावर तर त्यांना बुकवर लावला आहे. एक बुक आहे समजा, इथे बुक ठेवला आहे आपण एक. ठीक आहे, हे बुक आहे आपलं. या बुकवर त्यांना काय लावलं आहे एक फोर्स लावला. किती 10 न्यूटनचा बुक फोर्स लागला आहे. त्याच्यावर लागला फोर्स किती 10 न्यूटनचा. आणि बुक हॅज मूव्ड 30 सेंटीमीटर. बुक किती दूर गेला आहे 30 सेंटीमीटर. सो डिस्टन्स इज इक्वल्स टू किंवा डिस्प्लेसमेंट 30 सेंटीमीटर इन द डायरेक्शन. हे महत्त्वाचं आहे. इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. तर डिस्प्लेसमेंट पण कुठे झालं इकडेच झालं सेम डायरेक्शनमध्ये. तुम्हाला काय करायचं आहे हाऊ मच वर्क डन बाय रवी. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. वर्क इज इक्वल्स टू काय असते फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस थिटा. आता डायरेक्शन सेम आहे दोघांमधला अँगल किती आहे थिटा इक्वल टू 0 डिग्री. काही प्रॉब्लेम नाही. विसरू नका की कॉस 0ची व्हॅल्यू 0 नसते होत 1 होत असते. सो वर्क इज इक्वल टू फॉर्म्युला अप्लाय करा 10. आता याचा डिस्टन्स जे आहे सेंटीमीटरमध्ये आहे. आपला हमेशा फोर्स कशामध्ये असते न्यूटन फोर्स कशामध्ये असते kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. इथे जर तुमच्यामध्ये मीटर असेल तर तुम्हाला सेंटीमीटर चालणार नाही. तुम्हाला सेंटीमीटरला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल मीटरमध्ये. मग जर सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर सगळ्यात सोपा उपाय काय आहे डिवाइड बाय 100 करायचा. सो डिवाइड बाय 100 केलं तर इथे आन्सर भेटलं 3/10 मीटर. आता तुमच्याकडे मीटरमध्ये आन्सर आलं. ठीक आहे. सो डिस्प्लेसमेंट किती झालं तुमचं 3/10 मीटर. कॉस ऑफ अँगल किती आहे 0 डिग्री. कॉस 0चा व्हॅल्यू किती होते हमेशा 1 होते. तर तुम्हाला वर्क डन किती भेटलं 10. हा 10 आणि 10 कॅन्सल काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला काय भेटलं फक्त सिम्पली आता तुमच्याकडे जे आहे अवेलेबल तेच लिहा 3 × 1. सो देअरफॉर W इज इक्वल्स टू 3 × 1 3 न्यूटन मीटरमध्ये आहे म्हणून जूल. तर अशा प्रकारे आपण ही पूर्ण एक्सरसाइज सॉल्व केलेली आहे. कुठे डाऊट वगैरे असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायची पद्धत आवडली असेल कन्सेप्ट समजले असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सी यू इन नेक्स्ट लेक्चर.